नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज संयुक्त पूर्व परीक्षा गट क याचा पेपर झालेला आहे। त्या पेपरमध्ये हिस्ट्रीचे जे प्रश्न होते ते प्रश्न तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित सोडवलेत। प्रत्येक मुलांचा फोन आणि मेसेजला उत्तर देणं हे शक्य नाही, कारण खूप सगळ्या मुलांचे रिप्लाय आले। तुम्हाला पेपर खूप सोपा गेला आहे। हिस्ट्री सेक्शन हा त्यातला खूप सोपा होता। 15 प्रश्न होते, त्या 15 प्रश्नांमधून सगळ्याला 13, 12 असे प्रश्न बरोबर आलेत। तर त्या प्रश्नाची नेमकी उत्तरं काय आहेत हे आज आपण बघूया। तर त्याच्यामध्ये आपल्याला आत्ता जो झालेला पेपर होता 5 नोव्हेंबर 2022 ला, त्यातला सेट ए असणार आहे आपल्याकडे। तर 26 ते 40 अशी ती प्रश्नाची सिरीज आहे। तर या सिरीज मधले जे काही संभाव्य उत्तर आहेत हे संभाव्य उत्तर इथं देण्याचा आपण प्रयत्न करतोय। आयोगाचे आन्सर की 2 दिवसांमध्ये येऊन जाईल, त्याच्यामधून तुम्ही ते चेक परत करू शकता। पण संभाव्य नेमके उत्तर कोणते आहेत हे पण इथं आपल्याला शोधता येतील, जे की उत्तर आपण केलेल्या अभ्यासामधूनच आपल्याला आलेले ते सोपे प्रश्न होते। या सोप्या प्रश्नाची उत्तरं आपण इथं बघण्याचा काय करूया, प्रयत्न करूया। सगळ्यात महत्त्वाचं सुरुवातीला की जे आपण वारंवार सांगत होतो की हे घटक महत्त्वाचे आहेत कंबाईनसाठी, हे घटक करा। जसं की ऑफलाईनच्या बॅचमध्ये ऑनलाईनच्या बॅचमध्ये ते 25 टॉपिक दिले होते जे की कंबाईनसाठी त्या टॉपिकवर प्रश्न विचारला जातो। तर त्याच टॉपिक मधले 15 प्रश्न हे आपल्याला तिथं दिसतील। मग कुठले घटक होते की कुठल्या घटकावर प्रश्न विचारलेला आहे हे सुरुवातीला मी तुम्हाला इथं विश्लेषण दिलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं कामगार चळवळ, जे की कामगार चळवळीवर एक प्रश्न आला। नाम लोखंडे यांच्याबद्दल 4 विधानं दिले, त्या 4 विधानांमधून योग्य विधान ओळखा असं ते प्रश्न होता। ठीक आहे, म्हणजे कामगार चळवळीमध्ये नाम लोखंडे आणि नाम लोखंडे यांच्यावर सारखंच प्रश्न येतो। ठीक आहे, आपण पाठीमागच्या पण परीक्षेला प्रश्न बघितले होते। तर नाम लोखंडे यांच्याबद्दलचा प्रश्न इथं आपल्याला आलेला दिसतो। त्याच्यानंतर क्रांतिकार्यामध्ये जोड्या लावण्यासाठी प्रश्न विचारला होता की कुणी कोणाचा हत्या केली, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर असा तो प्रश्न होता। जोड्या लावायला प्रश्न आलेला, जो की सहज मुलांना तो प्रश्न सुटलेला आहे। त्यामुळे क्रांतिकार्यावर एक प्रश्न होता। समाज सुधारकामध्ये 2 प्रश्न होते, लक्षात ठेवा, समाज सुधारक या टॉपिकवर। तर एक प्रश्न होता बाळशास्त्री जांभेकर, तर बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दलचे विधान दिले होते आणि ते विधानावरून व्यक्ती ओळखा असा तो प्रश्न होता। आणि विद्वेषी विवाह कोणी केला म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यावर एक प्रश्न विचारलेला। ठीक आहे, म्हणजे समाज सुधारक या टॉपिकवरचे 2 प्रश्न होते। त्या 2 प्रश्नामध्ये बाळशास्त्री जांभेकर आणि महर्षी धोंडो केशव कर्वे, ठीक आहे, असे ते 2 महत्त्वाचे समाज सुधारक। त्याच्यानंतर काँग्रेसच्या अधिवेशनावर प्रश्न असतो प्रत्येक वेळेस। यावेळेस पण काँग्रेसच्या अधिवेशनावर प्रश्न विचारला। खालीलपैकी कुठल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये 2 गट एकत्र आले असा प्रश्न विचारला होता। तर आता फूट पडली कुठं आणि एकत्र आले कुठं, इथं मुलांची जमलिंग झाली, कारण मुलांनी फोन करून हे सांगितलं की फक्त गट कुठं एकत्र आले ते पुढचं वाचलंच नाही, सुरत लगेच लिहून टाकलं। पण लखनौ अधिवेशन हे त्याचं उत्तर आहे। ठीक आहे, तर काँग्रेसचं अधिवेशन हा महत्त्वाचा आहे, तिथं पूर्ण प्रश्न न वाचल्यामुळं बऱ्याचशा मुलांचा इथं गोंधळ झालेला आहे, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर 1927 ते 1934 मधली जी राष्ट्रीय चळवळ आहे इथे एक प्रश्न विचारला होता। तर तो प्रश्न कुठं होता की सायमन कमिशन ज्यावेळेस भारतामध्ये आलं त्यावेळेस सायमन कमिशनला खूप लोकांनी विरोध केला। तिथून तरुणांचा वर्ग हा राजकारणामध्ये सक्रिय झाला। तरुणांचे 2 नेते समोर आले, एक म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू आणि दुसरे म्हणजे सुभाषचंद्र बोस। तर तरुण त्या संघटनेचं नेतृत्व, जी परिषद होती त्याचं नेतृत्व कोणी केलं असा तो प्रश्न आहे। पंडित जवाहरलाल नेहरू हे त्या प्रश्नाचं काय उत्तर आहे। त्याच्यानंतर वसाहतकालीन अर्थव्यवस्था याच्यावर एक प्रश्न विचारला होता। अनुद्योगीकरण ही जी संकल्पना आहे त्या संकल्पनेवरचा तो प्रश्न होता। ठीक आहे, त्याच्यानंतर 1857च्या उठावावर प्रश्न विचारला होता। 1857च्या उठावाचा अभ्यास करत असताना आपण 8 मुद्दे सांगत होतो, त्यातलाच एक मुद्दा म्हणजे 1857च्या उठावाचं नेतृत्व। तर 57चा उठाव आणि नेतृत्व तो जोड्या लावायला प्रश्न विचारलेला आहे इथं। त्याच्यानंतर महिलांवर एक प्रश्न आहे, तर विदेशी शिक्षणासाठी गेलेल्या पहिल्या महिला विचारलं होतं। ठीक आहे, त्याच्यानंतर महात्मा गांधीजी जी चळवळ जी की असहकार चळवळ आहे तर त्याबद्दलचा असणारा प्रश्न इथं आपल्याला दिलेला आहे, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर संघटनावर प्रश्न आहे। संघटना या टॉपिकवर एक प्रश्न विचारलेला की राजकीय शिक्षण देण्यासाठी कुठल्या संघटनेचं उद्दिष्ट होतं असा तो प्रश्न, जे की आता वनसेवा मेन्सला पण तो प्रश्न रिपीट झाला होता, त्याचं स्पष्टीकरण आपण तिथं बघूया। त्याच्यानंतर शेतकरी उठावावर एक प्रश्न आहे आणि शेतकरी दंग्यावर एक प्रश्न आहे, लक्षात ठेवा। जसं की आता हा एरिया तुम्हाला शेतकरी उठावामधून पण कव्हर होतो आणि हा एरिया तुम्हाला जमीन महसूल मधून पण कव्हर होतो, कारण जमीन महसूल रयतवारी पद्धत बघत असताना आपल्याला शेतकरी दंगे दिसतात आणि शेतकरी उठाव सुद्धा महत्वाचा आहे। सुपे हे आयोगाने दिलेलं ठिकाण लक्षात ठेवा, इथं प्रश्न विचारलेला। आणि शेतकरी दंगे झाले होते तर कुठलं कमिशन नेमलं होतं। वारंवार आपण बोलत होतो की प्रश्न कुठे येऊ शकतात की शेतकरी दंग्यामध्ये राईट कमिशन मध्ये कोणते मेंबर होते, तर तो आपण सारखं तिथं चर्चा करायचो। तर आयोगाने डायरेक्ट कमिशन विचारलं की ते कमिशन कोणतं होतं। त्या 2 प्रश्न इथं दिसतात आपल्याला। सामाजिक संघटनेवर एक प्रश्न होता की भारत सेवक समाजामध्ये खालीलपैकी कुठल्या सदस्यांनी योगदान दिलं किंवा कुठले नेते घडवले। तर भारत सेवक समाज 1905 ला गोपाळकृष्ण गोखलेंनी स्थापन केला, त्याचे सदस्य विचारले होते।
आणि अस्पृश्यता निवारण परिषदेचे 1918चे अध्यक्ष विचारले. रिपीट झालेला प्रश्न आहे. ह्यातले 2 ते 3 प्रश्न आता या वर्षी मेन्सला आले होते, ते प्रश्न डायरेक्ट रिपीट दिसतील आपल्याला, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे जे घटक होते, जे घटक टॉपिक सांगत होतो ना, त्या टॉपिक वरचे हे सगळे प्रश्न आपल्याला इथं दिसतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे त्याची आपल्याला विभागणी करता येते की ज्या घटकावर आयोगाने हे 15 प्रश्न विचारले. ठीक आहे, त्याच्यानंतर सगळ्यात आता ए सेट मधला 26 नंबरचा प्रश्न आहे. त्या 26 नंबरच्या प्रश्नामध्ये नारायण मेघाजी लोखंडे, नाम लोखंडे यांच्या संदर्भातील विधाने बरोबर ओळखा असं दिलेलं आहे. तर कामगार चळवळीचे त्यांना जनक म्हणतात. 1884 मध्ये बॉम्बे मिल अँड असोसिएशन नावाची संघटना त्यांनी कामगारांसाठी स्थापन केली होती. परळमध्ये सभा भरली होती 4000 कामगारांची. ब्रिटिश सरकारचा राव बहादूर हा किताब भेटला होता. जस्टिस ऑफ पीस हा सुद्धा त्यांना किताब दिला होता, लक्षात ठेवा. जेपी राव बहादूर हे किताब त्यांना भेटले होते. आणि महाराष्ट्र लेबर युनियनची त्यांनी स्थापना केली होती. तर ह्याच्यामध्ये महाराष्ट्र लेबर युनियनची स्थापना येणार नाही, कारण दत्ता सामंत यांनी महाराष्ट्र कामगार युनियन किंवा लेबर युनियनची स्थापना केली होती. त्यामुळं डी ऑप्शन इथं येणार नाही, लक्षात ठेवा. तर डी ऑप्शन जर आपण बघितला तर 3 नंबर आणि 4 नंबर मध्ये डी आहे. बाकी एबीसी विधान हे बरोबर आहेत. ठीक आहे, तर सी विधान असणार मग 2 नंबरचा पर्याय, आपलं 2 नंबर त्याचं उत्तर. त्यामुळे एबीसी हे त्याचे उत्तर आपल्याला सांगता येईल. म्हणजे सगळ्यात महत्वाचा आपला टॉपिक कव्हर होतो, लक्षात ठेवा, कामगार चळवळ. प्रत्येक परीक्षेला व्यवस्थित कामगार चळवळ करून जायची. एक प्रश्न कामगार चळवळीवर आतापर्यंत 2022ला आयोगानं प्रत्येक परीक्षेला कामगार चळवळीवर प्रश्न विचारलेला आहे. 2022च्या प्रत्येक पेपर बघा, तिथं तुम्हाला हा प्रश्न सापडेल. तर सगळ्यात महत्वाचे यावेळेस नाम लोखंडे यांच्या बद्दलचे 4 विधानं देऊन प्रश्न कव्हर केलेला. त्याच्यानंतर क्रांतिकार्यावर हा विचारलेला प्रश्न होता, जोड्या लावा. ठीक आहे, तर 27 नंबरचा प्रश्न आहे. रॅड आणि आयस्ट यांचा खून कुणी केला? तर सगळ्यात महत्वाचा चाफेकर बंधूंनी तो खून केला. त्याच्यानंतर अभिनव भारत ही संघटना विनायक दामोदर सावरकर, जॅक्सनचा खून करणारे अनंत लक्ष्मण कानेरे, कर्जन वाहिलीचा खून कुणी केला होता? तर मदनलाल धिंगरा यांनी केला होता. तर अशा पद्धतीने हा प्रश्न कव्हर होतो. म्हणजे तुमचा टॉपिक हा क्रांतिकार्य. तर क्रांतिकार्यामध्ये महाराष्ट्रातलं क्रांतिकार्य इथं काय होतं? कव्हर होतं, लक्षात ठेवा. क्रांतिकार्यामध्ये पण महाराष्ट्रातलं क्रांतिकार्य हे इथं आपल्याला या प्रश्नामधून दिसून येतं. तर 1 नंबरला 4 असणार पर्याय एकच आहे की तो म्हणजे 1 नंबरचं उत्तर. ठीक आहे, तर 1 नंबरचं हे उत्तर आहे. तर क्रांतिकार्य हे महत्वाचं आहे. तर रॅडच्या हत्येवर प्रश्न विचारण्याचं कारण 125 वर्ष पूर्ण झालेत, लक्षात ठेवा. त्यामुळे 125 वर्ष पूर्ण झाल्यामुळे तिथं प्रश्न विचारला. ठीक आहे, त्यामुळे तो पाठीमागं पण प्रश्न आला होता आणि इथं पण हे प्रश्न आला, रिपीट झालेला हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा प्रश्न क्रांतिकार्य आपला एरिया कव्हर करतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. 4 विधानं ज्यावेळेस दिलेली असतात त्यावेळेस प्रश्नाचं उत्तर शोधायला हे सगळ्यात सोपं असतं, कारण त्यातलं एक तरी वाक्य आपल्याला माहिती असतं, लक्षात ठेवा. मराठीतील पहिले पत्रकार ज्यांनी दर्पण हे वर्तमानपत्र चालू केलं 1832ला, तर असे पहिले व्यक्ती म्हणजे बाळशास्त्री जांभेकर. पहिल्याच्या विधानावरून तुम्हाला हे उत्तर काय घेतं सापडतं. ठीक आहे, तर अक्कलकोटचे युवराजाचे शिक्षक होते, तिथंच त्यांनी कानडी भाषा शिकून घेतली होती, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर मराठी वर्तमानपत्राचे जनक पण त्यांना म्हणतात आणि कुलाबा वेधशाळेचे काय होते ते संचालक पण होते. तर असे व्यक्ती म्हणजे बाळशास्त्री जांभेकर आपल्याला दिसून येतात. तर त्यांच्यावर विचारलेला प्रश्न म्हणजे तुमचा एरिया कव्हर होतो कोणता? समाज सुधारक. तर समाज सुधारक या घटकावर हा जाणारा प्रश्न. ठीक आहे, त्याच्यानंतर कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात 2 गट एकत्र आले? आता काही मुलांनी 2 गट इथपर्यंतच वाचलं, लक्षात ठेवा. ते पुढचा इतका कॉन्फिडन्स होता की लगेच उत्तर लिहून टाकलं सुरत. बऱ्याचशा मुलांनी असे जमलिंग झालेले बऱ्याचशा मुलांची. आता कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात 2 गट एकत्र आले होते? सुरतला तर एकत्र आले नव्हते, तिथं तर फूट पडली होती, कारण जहाल आणि मवाळ हे गट वेगळे झाले होते. तर एकत्र नंतर ते कधी आले होते? मग लखनौ अधिवेशन. तर लखनौ अधिवेशन भरलं होतं 1916ला. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते अंबिकाचरण मुजुमदार. आणि इथं 2 गोष्टी झाल्या होत्या, एक म्हणजे लखनौ करार झाला होता आणि दुसरं म्हणजे लखनौ ऐक्य झालं होतं. करार 2 संघटनेमध्ये झाला होता, इंडियन नॅशनल काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये करार झाला. आणि ऐक्य झालं 2 गटामध्ये. एका गटाचं नाव होतं जहाल आणि एका गटाचं नाव होतं मवाळ. तर इथं प्रश्न परीक्षेला असा विचारला होता, लक्षात ठेवा. तर 1916चं असणार हे अधिवेशन. आणि हे सगळं ऐक्य घडवून आणण्यासाठी, हे गट एकत्र आणण्यासाठी 2 लोकांनी मदत केली होती. एक म्हणजे लोकमान्य टिळक आणि दुसरं म्हणजे जिना, लक्षात ठेवा. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचे व्यक्ती होते मग महात्मा गांधी. तिसरा प्रयत्न महात्मा गांधीजींचं तिसरं नाव जातं. त्यामुळे टिळक आणि जिना यांनी पुढाकार घेऊन या 2 गटाला एकत्र आणलेलं आणि इथून पुढे राष्ट्रीय चळवळीमध्ये एकत्र राहून त्यांनी काम केलं. असा असणारा प्रश्न काँग्रेस अधिवेशनासंदर्भात, लखनौ अधिवेशन, अंबिकाचरण मुजुमदार हे महत्वाचे व्यक्ती आहेत. त्याच्यानंतर 1928 मध्ये पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण होते? प्रश्न विचारण्याचं कारण सगळ्यात महत्वाचा टॉपिक कोणता आहे? 1927 ते
1934 मधली राष्ट्रीय चळवळ आणि भारतामध्ये आलं होतं 1927 ला सायमन कमिशन आणि सायमन कमिशनच्या विरोध करण्यासाठी सर्व यंग आपला वर्ग होता, तरुण वर्ग होता, तो सगळा तरुण वर्ग आता राजकीय त्या सगळ्या सायमन कमिशनला विरोध करत होता आणि सायमन कमिशनला विरोध करत असताना अशा युनियन लीग आणि विद्यार्थ्यांच्या संघटना वगैरे स्थापन होत होत्या. अशीच परिषद भरली होती बंगालमध्ये, अखिल बंगाल विद्यार्थी परिषद. त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर त्याचं नेतृत्व केलं होतं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. कारण दोन तरुणांचे नेते समोर आले होते, एक म्हणजे सुभाषचंद्र बोस आणि हे नाव जातं पंडित जवाहरलाल नेहरू यांचं, लक्षात ठेवा दुसरं नाव. तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी तिथं काय केलं होतं? नेतृत्व केलं होतं. तर विद्यार्थ्यांच्या अशा संघटनाचं नेतृत्व पुढे ह्या दोन लोकांनी करून राष्ट्रीय चळवळीमध्ये महत्वाची भूमिका पुढच्या काळामध्ये सांभाळलेली आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कोणत्या समाजसुधारकांनी विधवेशी विवाह केला? आता कुठल्या समाजसुधारकांनी विधवेशी विवाह केला? त्याच्यामध्ये गोपाळ गणेश आगरकरांचा काही विधवा पुनर्विवाह झालेला नव्हता. त्याच्यानंतर न्यायमूर्ती रानडेंनी त्या विधवा पुनर्विवाह करायला काय केला होता? विरोध केला होता, लक्षात ठेवा. केशवचंद्र सेन यांचा तर काही संबंध नव्हता. महर्षी धोंडो केशव कर्वे हे महत्वाची व्यक्ती आहेत, ज्यांनी शारदा सदन मधल्या गोदूबाई यांच्यासोबत काय केला होता? विधवा पुनर्विवाह केलेला. ठीक आहे. तर त्यांच्या मित्राच्याच असणाऱ्या बहीण होत्या, त्यांच्यासोबत विधवा पुनर्विवाह करून आणला होता आणि त्या पुनर्विवाहाचं कौतुक केलं होतं कुणी? गोपाळ गणेश आगरकरांनी. त्यामुळे हा प्रश्न महिलांसंदर्भात विचारलेला प्रश्न. तर कुणी विवाह केला? त्याचं उत्तर 4 नंबर. त्याच्यानंतर ब्रिटिश काळातील आता हा जो प्रश्न आहे 31 नंबरचा, हा समाजसुधारक या टॉपिक मध्येच प्रश्न जातो. कारण समाजसुधारक या टॉपिक मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल ते प्रश्न दिलेला होता. त्याच्यानंतर ब्रिटिश काळातील भारताचे अनौद्योगिकरण म्हणजे काय? म्हणजे भारताचे अनौद्योगिकरण म्हणजे काय असा तो प्रश्न आहे. टॉपिक तुमचा वसाहतकालीन अर्थव्यवस्था. आता वसाहतकालीन अर्थव्यवस्था या टॉपिकवर कंटिन्यू प्रश्न येताना दिसत आहेत आपल्याला. ठीक आहे. तरी हा महत्वाचा टॉपिक आहे, लक्षात ठेवा. जे की 1857 उठावामध्ये आर्थिक कारणामध्ये सुद्धा याचा बराचसा भाग तुमचा काय होतो? कव्हर होतो. तर सगळ्यात महत्वाचं अनौद्योगिकरण म्हणजे आपले औद्योगिक उत्पादन काय होणं? कमी होणं, लक्षात ठेवा. तर औद्योगिक उत्पादन कमी होणं म्हणजे त्याला आपण अनौद्योगिकरण म्हणतो. आणि औद्योगिकरण म्हणजे काय? तर औद्योगिकरण म्हणजे उद्योग आपल्या उत्पादनामध्ये काय होणं? वाढ होणं. अशा त्या दोन संकल्पना आहेत. तर अनौद्योगिकरण म्हणजे भारतातील हस्तउद्योगांचा काय झाला? ऱ्हास झाला. हे पहिलं कारण बरोबर आहे. आणि आपल्या भारतामध्ये जे कुटीर उद्योग होते, हस्तव्यवसाय होते, तर याचा सुद्धा ऱ्हास झाला. या दोन गोष्टी इथं म्हणजे हे आपल्या भारताचं काय दाखवतात? अनौद्योगिकरण दाखवतात. त्यामुळे हे दोन गोष्टी म्हणजे ते भारताचं अनौद्योगिकरण आहे. तर ते दोन गोष्टी तिथं उत्तर असेल. ग्राम व्यवस्थेमध्ये सुधारणा झाली इथं नाही, उलट ग्रामीण भागामध्ये जे हस्तव्यवसाय होते ते या इंग्रजांच्या औद्योगिक धोरणामुळे काय झाला? त्यांचा ऱ्हास झाला आणि तिथं असणारा वर्ग काय बनला? बेकार बनला. आणि त्यातलाच काही वर्ग पुढं कुठं आला? शहराकडे आला. जिथून पुढं नवीन चळवळीची सुरुवात झाली, त्या चळवळीचं नाव होतं कामगार चळवळ, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे ग्रामव्यवस्थेत सुधारणा होण्याचा काही प्रश्न नाही. शेती व्यवसायामध्ये सुद्धा सुधारणा नाही, उलट शेतीवरच काही बेकार वर्ग पुढे काम करण्यासाठी गेला, पण तिथं अगोदरच अन्यायकारक धोरणं चालू होते. त्यामुळे त्यातला बराचसा वर्ग पुढे शहरात विसावला आणि पुढे कामगार चळवळीला सुरुवात झाली. त्यामुळे ए आणि बी हे त्याचं फक्त काय असेल? उत्तर असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर जोड्या लावा. तर 1857चा उठाव आणि 1857च्या उठावाचं नेतृत्व असं विचारलेला हा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. कोल्हापूरमध्ये कोण होतं? जमखिंडीमध्ये कोण होतं? औरंगाबादमध्ये कोण होतं? नरगुंदमध्ये कोण होतं? सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न नवीन नाही. हा प्रश्न 2022ला पण खूप वेळा विचारलेला आहे, लक्षात ठेवा. तर तुम्हाला कोल्हापूरमध्ये कोण होते? चिमासाहेब होते. जमखिंडीमध्ये कोण होते? आप्पासाहेब पटवर्धन होते. पाठीमाग रामचंद्र पटवर्धन विचारलं होतं. औरंगाबादमध्ये कोण होते? फिदा अली होते, नंतर त्यांना शिक्षा देण्यात आली होती. आणि नरगुंदमध्ये कोण होतं? बाबासाहेब भावे होते. तर एला 2 नंबर. तर याला 2 नंबर असणारे 2 पर्याय आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे 1 नंबर आणि 4 नंबर निघून जातात, 2 आणि 3 राहतात. जमखिंडीला 1 नंबर. तर जमखिंडीला 1 नंबर असणारा 2 नंबरचा पर्याय. औरंगाबादला 4 नंबर आणि 3 नंबर म्हणजे 2 नंबर हे त्याचं काय सांगता येतं? आपल्याला उत्तर सांगता येतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 1857चा उठाव आणि नेतृत्व. 1857च्या उठावावर प्रश्न विचारला होता. नेहमी लक्षात ठेवायचा 1857च्या उठावाचे किती पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत? 8. या 8 पॉईंटला अनुसरून अभ्यास करायचा. 1857च्या उठावाचे प्रश्न सगळे तिथून कव्हर होतात, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणारे देशातील पहिली महिला कोण होत्या? पहिल्या भारतीय महिला कोण होत्या? तर आनंदीबाई जोशी हे त्यांचं काय उत्तर आहे. ठीक आहे. तर पंडिता रमाबाई यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना डॉक्टरेट पदवी तिथं प्रदान करण्यात आली होती. आणि मेरी कार्पेटर यांनी त्यांना आर्थिक काय केली होती? मदत केली होती. अशा व्यक्ती म्हणजे आनंदीबाई जोशी आहे इथं आपल्याला सांगता येते. तर महिला या संदर्भात विचारलेला प्रश्न आणि कंटिन्यू प्रत्येक परीक्षेला एक तरी प्रश्न असतो महिला संदर्भात. ठीक आहे. त्याच्यानंतर असहकार चळवळ बरोबरच महात्मा गांधीजींनी खालीलपैकी कोणता कार्यक्रम हाती घेतला होता?
असहकार चळवळीसोबत महात्मा गांधीजींचे 2 कार्यक्रम होते, एक नकारात्मक कार्यक्रम होता, एक सकारात्मक कार्यक्रम होता. आपल्या नोट्समध्ये पण तुम्हाला तिथे सगळ्या गोष्टी दिसतील. सकारात्मक कार्यक्रम कोणते मुद्दे होते, नकारात्मक कार्यक्रमामध्ये कोणते मुद्दे होते, तर तो प्रश्न इथे विचारलेला लक्षात ठेवा. त्याच्यानंतर स्वदेशीचा प्रसार करायचा होता, चांगली गोष्ट होती. हिंदू मुस्लिम ऐक्य जोपासायचं होतं, हिंदू मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार महात्मा गांधींनी केला होता. मद्यपान बंदी, कारण ग्रामीण भागाची जी सुरुवात चळवळीची होत असेल ते दारूबंदी पासून होत असेल लक्षात ठेवा. त्यामुळे महात्मा गांधीजींच्या आवडीचा विषय होता मद्यपान बंदी किंवा दारूबंदी. आणि अस्पृश्यता निवारण हे सुद्धा इथं महत्वाचं आहे, ते पण त्याच्यामध्ये येतं. म्हणजे ABCD हे वरील सर्वच विधानं किंवा हे सर्वच गोष्टी असहकार चळवळीच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला असलेल्या दिसून येतील लक्षात ठेवा. ठीक आहे. तर सकारात्मक बाबी काही गोष्टी करायच्या होत्या, काही गोष्टी नकारात्मक बाबीमध्ये येतात, तर हे सर्व विधान इथं आपल्याला बरोबर सांगता येतील. महात्मा गांधी आणि महात्मा गांधीजींची असहकार चळवळ असा अँगलनं प्रश्न विचारला होता. 1922 असहकार चळवळ मागे घेतली होती, त्याला 100 वर्ष काय होत आहेत यावर्षी पूर्ण होत आहेत. ठीक आहे. त्यामुळे महात्मा गांधींनी असहकार चळवळ हा एरिया तिथं कव्हर केलाय. लोकांना राजकीय शिक्षण मिळावं या उद्देशानं कोणती संस्था स्थापन करण्यात आली, तर सगळ्यात महत्त्वाचं वनसेवा मेन्सला पण हा प्रश्न आता आला होता की खालीपैकी कुठली राजकीय संस्था आहे किंवा संघटना आहे, तर सार्वजनिक सभा हे त्याचं उत्तर होतं लक्षात ठेवा. अगोदर पण प्रश्न विचारला होता आयोगानं की 1875ला एक बंगालमधली संघटना इंडियन लीग नावाची राजकीय शिक्षण देणं या त्या संघटनेचा काय होता उद्देश होता, पण इथं महाराष्ट्र संदर्भातलं विचारले लक्षात ठेवा. तर राजकीय शिक्षण मिळावं या उद्देशाने कोणती संस्था स्थापन झाली, तर त्याचं उत्तर आयोग देण्याची अपेक्षा आहे की सार्वजनिक सभा. तर सार्वजनिक सभा हे उत्तर येऊ शकतं, कारण वनसेवा मिन्सला पण आता तो प्रश्न आला होता. राजकीय संघटना ज्या महाराष्ट्रातल्या आहेत त्या महाराष्ट्रातल्या संघटनेमध्ये सार्वजनिक सभेचा काय येतो उल्लेख येतो लक्षात ठेवा. आणि सार्वजनिक सभेच्या माध्यमातून राजकीय शिक्षण, सामाजिक सुधारणासोबत राजकीय सुधारणा सुद्धा किंवा राजकीय शिक्षण सुद्धा देणं हा उद्देश होता. कारण पुढे सार्वजनिक सभेचं काम लोकमान्य टिळकांनीच केलं होतं आणि टिळकांचा हेतू हा काय होता राजकीय सुधारणा करणं होता. त्यामुळे राजकीय शिक्षण हे आपसुकच त्याच्यामध्ये इन्क्लूड होतं लक्षात ठेवा. त्यामुळे उत्तर काय देत आहेत हे बघणं आता अपेक्षित आहे. तर सार्वजनिक सभा ही त्याचं उत्तर असण्याची शक्यता आहे, कारण आताच रिसेंटली तो प्रश्न रिपीट पण झाला होता, वनसेवा मेन्सला तो प्रश्न आलेला. ठीक आहे. तर राजकीय सार्वजनिक सभा ही महत्वाची आहे आणि सार्वजनिक सभेमधूनच पुढे रानडेंनी डेक्कन सभा आणली होती 1896ला. ठीक आहे. पण ज्यावेळेस टिळकांच्या हातामध्ये सार्वजनिक सभा गेली त्यावेळेस त्याचा हेतू पूर्णपणे राजकीय याच गोष्टीसाठी त्याचा वापर झालेला आपल्याला पुढे दिसतो लक्षात ठेवा. पण पुढच्या काळामध्ये या संघटनेवर सारखं इंग्रजांनी बंदी आणली, तर लोकमानसामध्ये त्याचा काही नंतर जास्त प्रभाव राहिला नाही, कारण सगळ्यात महत्वाचं टिळकांच्या हातात गेल्यानंतर टिळकांनी रानडेंना बाहेर काढलं होतं. ठीक आहे. तर राजकीय शिक्षण मिळावा हा येतो आपल्याला सार्वजनिक सभेचं तिथं उत्तर दिसून येतं. तर 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव कुठं झाला, तर सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न पण पाठीमागं रिपीट झालेला लक्षात ठेवा. तर शेतकऱ्यांच्या उठावासंदर्भाचा हा प्रश्न आहे. तर 12 मे डेट विचारले आहे, त्यामुळे 12 मे डेट विचारल्यामुळे त्याचं उत्तर येतं सुपे. कारण 12 मेला सुपे या ठिकाणी काय झाला होता उठाव झाला होता आणि शेवटचा उठाव झाला होता मुंदाळे या ठिकाणी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या उठावाची सुरुवात कर्दे गावापासून सुरुवात झाली होती, खूप वेळा सांगितलं याच्यावर. तर भारत सेवक समाजाने खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती घडवल्या, सगळ्यात महत्वाचं भारत सेवक समाज आणि भारत सेवक समाजाचं नेतृत्व जे की पुढच्या काळामध्ये उद्याला असे व्यक्ती कोण होते. आता जर इथं आपण ऑप्शन बघितले तर लक्षात ठेवा भारत सेवक समाजाची स्थापना कधी झाली होती 1905ला. ठीक आहे. तर 12 जून 1905ला स्थापना आहे. आणि विष्णू शास्त्री चिपळूणकरांचा मृत्यू कधी झाला होता, तर विष्णू शास्त्री चिपळूणकरांचा मृत्यू 1882ला झाला होता. त्यामुळे विष्णू शास्त्री चिपळूणकरांचा डी पर्याय त्याच्यामध्ये येणार नाही, म्हणजे लॉजिक पण तुम्ही असं लावू शकता लक्षात ठेवा. आणि श्रीनिवास शास्त्री हे पण त्याचे पुढे सदस्य महत्वाचे नेतृत्व त्यांनी घडवलं होतं, त्या समाजाचे ते सदस्य म्हणून काम करायचे. नंतर पंडित हृदयनाथ कुंजरू होते, ठक्कर बप्पा होते, आदिवासीसाठी काम करणारं महत्वाचं नेतृत्व म्हणजे ठक्कर बप्पा. नाम जोशी होते, काकासाहेब लिमे होते, या पण लोकांनी त्या भारत सेवक समाजाच्या माध्यमातूनच काम केलं होतं. जे पुढं भारताचं महाराष्ट्रातलं महत्वाचे नेतृत्व म्हणून हे लोक काम करायचे. त्यामुळे डी ऑप्शन येणार नाही, तर याच्यामध्ये EBC हे त्याचं उत्तर असेल, जे की 3 नंबर हा त्याचा काय पर्याय आहे. ठीक आहे. तर भारत सेवक समाजाची स्थापना यांचा मृत्यू याच्यावरून पण तुम्हाला लॉजिक लावू शकता तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने गोपाळकृष्ण गोखलेचा हा समाज होता. मुंबई सरकारनं दक्षिणेमध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी कुठलं कमिशन नेमलं, बरोबर हाच प्रश्न यायचा बाकी होता आणि तो प्रश्न इथं आला. पुढच्या काळामध्ये प्रश्न येऊ शकतो त्या कमिशनमध्ये मेंबर कोण होते, ते मेंबरची नाव लक्षात ठेवा, तो पुढचा प्रश्न असणार आहे. तर मुंबई सरकारनं दक्षिणेमध्ये जे उठाव चालू होते तर त्याची शेतकऱ्यांचा असंतोष चालू होता, तर त्याची चौकशी करण्यासाठी डेक्कन राईट्स कमिशन नेमलं होतं. आणि डेक्कन राईट्स कमिशनची स्थापना झाली होती 1876ला. त्याच्यामध्ये 3 सदस्य होते, रिची, कार्पेटर आणि कॉल्विन
हे 3 सदस्याची नाव पुढच्या काळात पेपरला येऊ शकतात, कारण हे कमिशन विचारायचं बाकी होतं. तर डेक्कन राईट्स कमिशनच्या माध्यमातून पुढे 1879 ला काय झालं होतं, डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट हा कायदा कमिशन झाला इथं. तर तो कायदा 1879 ला पास केला, लक्षात ठेवा. तर डेक्कन राईट्स कमिशन हे महत्वाचं आहे. आणि डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट हा कायदा कुणी लागू केला हे पण प्रश्न विचारायचा बाकी आहे. पुढच्या काळामध्ये ते प्रश्न विचारतील. तर त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा, रिचर्ड टेम्पल नावाची व्यक्ती होते. त्या व्यक्तीने तो कायदा पुढच्या काळामध्ये लागू केला होता. ठीक आहे. तर आता प्रश्न आलाय डेक्कन राईट्स कमिशनवर, डेक्कन त्यातले मेंबर विचारतील आणि तो कुणी लागू केला हे पण विचारतील. म्हणजे शेतकरी उठाव, जमीन महसूल सुधारणा संदर्भातचा हा प्रश्न आपल्याला इथं दिसून येतो. कंटिन्यू महाराष्ट्राशी संबंधित आहे म्हणून इथं सारखं प्रश्न येताना दिसतात. पण जे विचारायचं बाकी आहे का ते पुढच्या काळामध्ये विचारतील. 1918 मध्ये मुंबई येथील अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष कोण होते, तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या पुढाकाराने ही परिषद भरली होती. त्या परिषदेचे अध्यक्ष होते सयाजीराव गायकवाड. रिपीट झालेला प्रश्न आहे, लक्षात ठेवा, नवीन नाही हा क्वेश्चन. आता PSISच्या मेन्सला 2020च्या विचारला गेलेला हा प्रश्न होता. तर रिपीट झालेला हा प्रश्न आहे. सयाजीराव गायकवाड हे महत्वाचे आहेत, ते त्याचे काय होते, अध्यक्ष होते आणि महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या पुढाकारानं ती परिषद भरवण्यात आली होती. त्याच्यानंतर पॉलिटीमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे, पण त्याला इतिहासामधली थोडी जोडायला लक्षात ठेवा. भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालवू शकतात हे पाहण्यासाठी 30 ते 32च्या दरम्यान किती गोलमेज परिषदा इंग्लंडमध्ये भरवण्यात आल्या होत्या, 2, 4, 3 आणि 5. तर किती गोलमेज परिषदा होत्या, 3 गोलमेज परिषदेचं आयोजन केलेलं. पॉलिटी मधला क्वेश्चन आहे हा. जॉग्राफीमध्ये विचारलेला पण हिस्ट्री अँगल असणारा हा प्रश्न महत्वाचा आहे. महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे, लक्षात ठेवा. तर रेल्वे संदर्भात आयोग आता कंटिन्यू प्रश्न विचारते, त्यामुळे रेल्वेचा सगळा इतिहास हा डिटेलमध्ये आता माहिती करून घेणं गरजेचं आहे, कारण रेल्वेवर प्रत्येक परीक्षेला प्रश्न आहे, लक्षात ठेवा. तर ती रेल्वे कोणती होती, तर ती रेल्वे होती मुंबई ते कुर्ला 1925. तर या दरम्यान ती रेल्वे तिथं धावलेली आहे. आणि आता सगळ्यात महत्वाचं, त्याला 100 वर्ष पण पूर्ण होत आहे, त्यामुळे पण तो प्रश्न तिथं विचारले, लक्षात ठेवा. म्हणजे 1853 ला ही पहिली रेल्वे चालू झाली होती. मध्य रेल्वेला काहीतरी 100 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे तो प्रश्न इथं आलेला. तर मुंबई ते कुर्ला 1925 ला पहिली विजेवर चालणारी रेल्वे महाराष्ट्रामध्ये तिथं चालू केली होती. काय तर 30 मैलाचं अंतर त्या रेल्वेनं पास केलेलं, लक्षात ठेवा. तर असा तो प्रश्न आपल्याला इथं दिसून येतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपले हे प्रश्न आणि ह्या प्रश्नाचे हे सगळे उत्तर, त्यातले 2 प्रश्न, एक जॉग्राफी मधला आणि एक पॉलिटी मधला प्रश्न आहे. आपले इतिहासाचे 15, असे टोटल 17 प्रश्नाचे उत्तर जितका अचूकतेने देण्याचा प्रयत्न जेवढा होतोय तेवढा केलेला आहे. आयोगाचे आन्सर की 2 दिवसामध्ये येईलच, हे संभाव्य उत्तर आहेत, लक्षात ठेवा. एखादा प्रश्न इकडं तिकडं होऊ शकतो, तर तेवढं समजून घ्याल अशी अपेक्षा. थँक्यू सो मच.